नमस्कार मित्रांनो, इझी लॅडर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकाची बेरीज, पूर्णांकाची वजाबाकी, पूर्णांकाचा गुणाकार, पूर्णांकाचा भागाकार पाहिला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज कशी करता ते पाहणार आहोत. अपूर्णांकाची बेरीज, छेद समान असताना अपूर्णांकाची बेरीज करणे. अपूर्णांकाची बेरीज 7/9 अधिक 4/9. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करणार दिलं, छेद समान. तर बघ इथं 7/9 अधिक 4/9. याचा पहिला छेद 9 आहे, दुसरा 9 आहे, म्हणजे छेद समान आहे. मग समान छेद एकदा लिहू. पहिला आपण छेद पाहिला, छेद समान आहे. मग तो छेद एकदा लिहायचा. हा छेद इथं 9 तो एकदा लिहिला. नंतर अंशाची बेरीज करावी. आता अंश हा 7 आहे, हा 4 आहे. या दोघांची बेरीज 7 अधिक 4 बरोबर. दोघांची बेरीज केली आपण. 7 अधिक 4, 7 आणि 4 11 आणि छेद 9. अशा प्रकारे आपण छेद समान असताना बेरीज केली. त्याचप्रमाणे छेद समान नसताना अपूर्णांकाची बेरीज 3/7 अधिक 4/5. आता आपण छेद पाहिला. पहिल्यांदा छेद समान नाहीये. हा 7 आहे, हा 5 आहे. दोन्ही छेद सारखे नाहीत. मग छेदाचा लसावी काढू. आपल्याला छेदाचा लसावी काढावा लागेल. छेदाचा लसावी पहिला छेद 7 आहे, दुसरा छेद 5 आहे. 7/5 35, म्हणजे छेदाचा लसावी 35 आला. मग पहिला अपूर्णांक घेऊ आपण. 3/7 पहिला अपूर्णांक घेतला. आता इथं छेद 7 आहे, आपल्याला तो 35 करायचा आहे. मग याला किती गुणावं लागेल? तर याला आपण जर 7ला जर 5ने गुणलं तर 35 होईल. मग याला पण 5ने गुणायचं. जी क्रिया आपण छेदामध्ये करणार आहे तीच क्रिया अंशामध्ये करायची. मग याला 5ने गुणलं तर याला पण 5ने गुणलं, म्हणजे अपूर्णांक काय समान राहील, सममूल्य राहील. अधिक दुसरा अपूर्णांक घेतला, याचा छेद आहे 5. आता तो आपल्याला 35 करायचा आहे. मग 5ला कितीने गुणावं लागेल? 5ला 7ने गुणावं लागेल. 5×7 35. मग याला पण 7ने गुणायचं. या दोघांचा गुणाकार करू. 5×3 15, 7×5 35 अधिक 7×4 28, 7×5 35. आता छेद समान आला. छेद समान आला. आणि जर छेद समान असेल, इथं 35 आहे, इथं 35 आहे. छेद जर समान असेल तर तो एकदा लिहायचा आहे. समान छेद एकदा लिहावा. लिहू आपण. इथं 35 आहे, इथं 35 आहे. दोनदा एकदा लिहू आपण. समान छेद एकदा लिहिला. अंशाची बेरीज करावी. अंशाची
बेरीज करावी करू आपण बेरीज. अंश 15 अधिक 28, मग 15 अधिक 28, 8 आणि 5 13, 4ला 1, 1 आणि 1 2 आणि 2 4, किती आले छेद? अंश 43 आला आणि छेद 35. अशा प्रकारे आपल्याला छेद समान असताना अपूर्णांकाची बेरीज करता येईल आणि छेद समान नसताना सुद्धा अपूर्णांकाची बेरीज करता येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.